हळद रुसली कुंकू हसलं मालिकेचा आजचा भाग खूपच एंटरटेनिंग आहे मित्रांनो. कारण आज आपल्याला कृष्णा आणि दुष्यंतचा मन भरून रोमॅन्स बघायला मिळणार आहे. तसंच आपण म्हणालो होतो तसं मालिकेत जी नवीन एंट्री झालेली आहे ना, त्या कॅरेक्टरचं नाव आहे समर. हा समर बाळजाबाईचा गाशा गुंडाळायला आलेला आहे आणि त्यासाठी तो कृष्णाची हात मिळवणी करणार आहे. आता तो कृष्णाला म्हणालासुद्धा आहे की आपली ओळख तर व्हायलाच पाहिजे, कारण आपलं नातं घरातलं आहे. मग आता हा समर नक्की कृष्णाच्या घरातला आहे की बाळजाबाईच्या नातलगातला आहे, हे आपल्याला पुढे मालिकेत समजेलच. चला तर बघूया. मालिकेच्या सुरुवातीला कृष्णा शेतावर जाण्यासाठी कपडे घालून तयार झालेली असते. आता तिला आडरावांनी सांगितलेलं सगळं आठवत असतं की बाळजाला जर हरवायचं असेल तर सर्वात आधी गावकऱ्यांच्या मनातली बाळजाबाईबद्दलची भीती घालवली पाहिजे. आता दुष्यंत जागा झालेला असतो. दुष्यंत कृष्णाकडे बघतो आणि म्हणतो, आहा बायको, आज एवढ्या सकाळी शेतात चाललेस काय? कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्हाला सांगता सांगता विसरलो हो म्या. आज शेतात जाणार आहे, तिकडं भरपूर कामं पडलेत. भक्तीला एकटीला नाही जमणार ते. कृष्णा म्हणते, मी पहाटे उठून नाश्ता बनवून ठेवला आहे, तेवढा खाऊन घ्या तुम्ही, आणि मी दुपारी परत येणार आहे स्वयंपाक करायला. कृष्णा बोलत असते. दुष्यंत मात्र तिच्याकडे एकटक बघत असतो. दुष्यंतला कृष्णाचं खूप कौतुक वाटत असतं. दुष्यंत कृष्णाकडे बघत म्हणतो, किती सुंदर आहे माझी बायको, ब्युटिफुल. हिचे डोळे किती छान आहेत. खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला इतकी सुंदर, इतकी देखणी बायको मिळाली. आता कृष्णा म्हणते, काय झालं, कशाचा विचार करताय दुष्यंत सरकार? दुष्यंत म्हणतो, बायको, तुझाच विचार करतोय ग. दुष्यंत आता सकाळी सकाळी रोमॅन्टिक झालेला असतो. दुष्यंत हळूहळू कृष्णाकडे येतो. कृष्णाला पण समजलेलं असतं की आता दुष्यंत सरकार आपल्याला मिठी मारणार आहेत, म्हणून कृष्णा तिथून पळायला बघते. पण दुष्यंत लगेच तिचा हात धरतो आणि जवळ ओढतो. दुष्यंत म्हणतो, कुठं निघालीस बायको? कृष्णा म्हणते, सोडा, मला खूप काम आहेत. दुष्यंत म्हणतो, कसली कामं बायको, जरा थांब की. कृष्णा म्हणते, मला जाऊ द्या दुष्यंत सरकार, उशीर होतोय. दुष्यंत परत तिला ओढतो. आता कृष्णाच्या शर्टचं बटन तुटतं. कृष्णा म्हणते, अहो काय करताय, सोडा मला. दुष्यंत म्हणतो, कुठं काय करतोय मी? कृष्णा म्हणते, तुम्ही पण ना दुष्यंत सरकार, कधी पण सुरू होता, कधी पण रोमॅन्टिक होता. दुष्यंतने कृष्णाला घट्टावळून धरलेलं असतं. आता तो तिला किस करणार, एवढ्यात कृष्ण त्याला बेडवर ढकलते. दुष्यंत म्हणतो, काय यार कृष्णा, तू पण ना. आता कृष्णा तिचा शर्टचं बटन तुटलेलं बघत असते. ती खूप नाराज झालेली असते. आता इथे सुंदर गाणं दाखवलेलं आहे, ज्यामध्ये दुष्यंत कृष्णाच्या शर्टचं बटन स्वतः शिवून देतो आणि कृष्णाला स्वतःच्या हाताने तो शर्ट घालतो आणि आरशात बघतो. दोघेही खूप सुंदर दिसत असतात. दुष्यंत आज सकाळीच रोमॅन्टिक झाल्यामुळे तो कृष्णाला शेतावर जाऊन देत नसतो. पण कृष्णा खूप लाजत असते. कृष्णा कशीबशी शेतावर येते आणि ती विचार करते की आबा बरोबर बोलत होते, बाळजाबाईपासून सावध राहायला पाहिजे. कृष्णा आता अचानक समोर बघते तर समोरून सुभान तात्या सायकलवरून त्यांचा सगळा पसारा घेऊन घर सोडून निघून जात असतात. कृष्णा त्यांना विचारते, काका, हा पसारा घेऊन कुठं निघालाय तुम्ही? आता सुभान तात्या म्हणतात, कृष्णे, तुला कसं सांगू ग मी, तू पण त्याच घरातली सून आहे. कृष्णा म्हणते, काका, स्पष्ट काय असेल ते बोला. आता सुभान काका म्हणतात, कृष्णे, आमची लाईट आणि आमचं पाणी दोन्ही बी बाळजाबाईनं बंद केलं. आता आम्ही कसं जगायचं? आता एवढ्यातच तिथून राधा अक्का पण तिचा पसारा घेऊन जात असते. कृष्ण आता राधा अक्काला म्हणते, राधा अक्का, तू पण पसारा घेऊन कुठे निघाली? राधा अक्का म्हणतात, कृष्णे, तुझ्या सासूपायी आम्ही बेघर झालो ग. तिनं आम्हाला रस्त्यावर आणलं, म्हणून आम्ही घर सोडून निघालोय. कृष्णाला आता खूप वाईट वाटतं. कृष्णा त्या सगळ्यांना घेऊन बाळजाबाईकडे येते. कृष्ण आता बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई, हे कोण आहेत, त्यांना ओळखलं का? बाळजाबाई म्हणते, ए कृष्णे, मला नाही माहीत ही कोण आहेत. आता कृष्ण म्हणते, बाळजाबाई, अहो, तुमच्या जीवावर ही माणसं जगतात की हो, आणि तुम्ही यांचं घरदार हिसकावून घेतलं. लय चुकीचं केलं तुम्ही. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, तू न ग मला शिकवू, मी काय चुकीचं केलं आणि काय बरोबर केलं ते. बाळजाबाई गावकऱ्यांना म्हणते, मी चुकीचं जर वागले असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथं थांबा, नाहीतर निघा. गावकरी आता बाळजाबाईला भिवून तिथून निघायला बघतात. एवढ्यात कृष्णा त्यांना अडवते. आता सुभान काका कृष्णाला रडत म्हणतात, कृष्णा, आमच्यात एवढी ताकद नाही ग ही लढायला. राधा अक्का पण म्हणते, कृष्णा, आम्ही इथनं घरी जाण्यातच आमचं भलं आहे बघ. कृष्णा आता सगळ्यांना म्हणते, मी तुमच्यावर अन्याय नाही होऊन देणार. मी स्वतः तुम्हाला बाळजाबाईला न्याय द्यायला लावणार. मी वचन देते तुम्हाला. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, अगं, ही तर फक्त सुरुवात आहे. आता पुढं बघ अजून काय काय होतंय ते. आता सगळे गावकरी कृष्णाचा निरोप घेतात आणि तिथून निघून जातात. आता
बाहेर बाळजाबाईच्या नावाचं पत्र आलेलं असतं. कृष्णा ते पत्र घेते आणि बाळजाबाईकडे येते. बाळजाबाई लगेच कृष्णाच्या हातातून ते पत्र हिसकावून घेते. आता बाळजाबाई ते चिठ्ठी उघडते तर त्यात लिहिलेलं असतं, हा हिशोब कधी चुकता करणार आहेस. आता बाळजाबाईला हे बघून धक्काच बसतो. इकडे आता नवीन एंट्री झालेला समर हातामध्ये चाकू घेऊन उभा असतो. तो म्हणतो, बाळजाबाई आता लवकरच तुझा खेळ खल्लास होणार आहे. आता इकडे कृष्णा बाळजाबाईला म्हणत असते, अहो बाळजाबाई, म्हणजे गावात कुणीतरी पट्ट्या आहे म्हणायचं जो तुम्हाला आव्हान देतोय. कृष्णा म्हणते, बाळजाबाई आता हा जो कोणी बी माणूस असेल ना तो मला मदत करेल तुमचा खरा चेहरा दुष्यंत सरकारांसमोर आणण्यासाठी. इकडे आता आढळराव सकाळी सकाळी इलेक्शनचे वॉर्ड बघत बसलेले असतात. आता कृष्णा तिथे येते आणि आढळरावांना विचारते, आबा काय करताय तुम्ही. आढळराव म्हणतात, पोरी आता इलेक्शन आहे का नाही त्याचं वॉर्ड बघत होतो, पण समद वॉर्ड बाळजाला हवं तसं डिक्लेअर झालेत, म्हणजे आता बाळजा सरपंच होणार असं वाटतंय. कृष्णा म्हणते, आबा पण असं नाही झालं तर. आढळराव म्हणतात, कसं काय बरं. कृष्णा म्हणते, आबा अशी काही लोक आहेत जी बाळजाबाईच्या विरोधात बोलत आहेत. कृष्णा म्हणते, आबा मगाशी बाळजाबाईला एक चिठ्ठी आली होती आणि ती चिठ्ठी रक्ताने लिहिली होती. आढळराव म्हणतात, काय सांगताय सुनबाई, खरंच हे तर अद्भुतच घडलं म्हणायचं. नाही म्हणजे एवढ्या वर्षात कुणी बॉट वर करून बाळजाला बोलायची हिंमत केली नाही आणि आज हे असं झालं. आढळराव कृष्णाला म्हणतात, कोण असेल हे. कृष्णा म्हणते, माहीत नाही आबा, पण हीच व्यक्ती आपल्याला बाळजाबाईच्या विरोधात मदत करू शकते. कृष्णा आता तिथून निघून जाते. आता आढळराव विचार करतात की ही एवढी हिंमत कोणाच्यात आली असेल. थेट बाळजाच्या मानगुट्यावरच पाय द्यायला बघतोय. कोण एवढा हिंमतवान आहे, वाघ आहे की वाघीण, आणि आलाय कुठून, की ह्या गावातीलच आहे. आता न्यू एंट्री झालेला समर थेट बाळजाबाईच्या घराबाहेर येतो आणि समोर कृष्णाला बघून तो तिथेच गेटपाशी लपून बसतो. आता कृष्णा किचनमध्ये गेली की हा समर हळूहळू बाळजाबाईच्या घरात येतो. आता कृष्णा किचनमध्ये असते. तिला थोडी शंका येते की घरात कोणीतरी आले. ती लगेच बाहेर येऊन बघते, पण तिला कोणच दिसत नाही. कृष्णा आता परत किचनमध्ये जाते. आता समरने हातामध्ये हार आणलेला असतो. तो हार बाळजाबाईच्या फोटोला घालतो आणि बाहेर निघून जातो. कृष्णा आता परत हॉलमध्ये येऊन बघते तर तिला बाळजाबाईच्या फोटोला हार घातलेला दिसतो. कृष्णा म्हणते, हे काय, हा हार कोणी घातला असेल बाळजाबाईच्या फोटोला. आता समर बाहेर येऊन पेटतं लाकूड हातात घेतो आणि परत बाळजाबाईच्या घराबाहेर येतो. समरची एंट्री खूपच खास दाखवलेली आहे मित्रांनो. समर आता कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई आणि आढळरावांचा फोटो घेतो आणि त्या फोटोला आग लावतो. त्याला बघून असं वाटतंय की त्याच्या मनात बाळजाबाईबद्दल खूप दिवसापासून राग आहे. समर म्हणतो, बाळजाबाई आता तुझ्या पापाचा गळा भरलाय, आता तुझ्या साम्राज्याची माती होणार, कारण आता समर आलाय समर. तो बाळजाबाईच्या घराकडे खूप रागाने बघत असतो. मित्रांनो, बाळजाबाईने नक्कीच याच्यासोबत काहीतरी गंभीर केलं असणार. बाळजाबाईने समरच्या कुटुंबाला त्रास दिला असणार किंवा त्याच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला मारलं तरी असेल. त्यामुळे समरच्या डोळ्यात एवढी आग दिसत आहे बाळजाबाईबद्दल. उद्याच्या भागात आपण बघणार आहे, समर कोणाचा तरी गळा दाबून म्हणतो, पोराचा हक्क हिसकावून घेतोयस वैर, तुला लाज कशी वाटली नाही. आता कृष्णा त्याला अडवते आणि म्हणते, तू म्हाताऱ्या माणसावर दादागिरी करतोय, तुला शोभतं का. आता समर कृष्णाला म्हणतो, हा सवतीला घरात आणून पोटच्या पोराला घराबाहेर काढतोय. कृष्णा म्हणते, हे सगळं बघणारा तू कोण आहेस, यासाठी पंचायत आहे, गावकरी आहे, कायदा आहे की. आता समर कृष्णाला म्हणतो, माफ करा, आणि तो हात पुढे करतो. पण कृष्णा त्याच्या हातात हात देत नाही. कृष्णा म्हणते, मी ओळख नसलेल्या माणसाशी हात मिळवत नाही, असं म्हणून कृष्णा निघून जाते. आता समर कृष्णाकडे बघत म्हणतो, बाळजाबाईची ओळख मिटवण्यासाठी आपली ओळख झालीच पाहिजे, शेवटी नातं घरातलं आहे.